नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 1 घेऊन आलेलो आहोत। हे जे प्रश्न आहे हे TCSने या अगोदर झालेल्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे। अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS नेहमी विचारत असते आणि या प्रकारचे प्रश्नांचा सराव खूप गरजेचा असतो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 मुख्य प्रश्नांचा सराव करणार आहोत। यानंतर सुद्धा आपण काही सराव प्रश्नसंच घेऊन येणार आहोत। त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे सुद्धा सराव प्रश्नसंच घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कर्मकर्तरी प्रयोगाचे योग्य उदाहरण ओळखा। ऑप्शन दिलेले आहे, 1 शिपाई चोर पकडतो, 2 शिपायाने चोर पकडला, 3 शिपायाने चोराला पकडले, 4 शिपायाकडून चोर पकडला गेला। तर कर्मकर्तरी प्रयोगाचे योग्य उदाहरण आहे शिपायाकडून चोर पकडला गेला। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 शिपायाकडून चोर पकडला गेला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा। पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे। ऑप्शन काय दिलेले आहे, 1 आहे वार्षिक, 2 पाक्षिक, 3 साप्ताहिक, 4 मासिक। तर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हटलं जाते, तर पाक्षिक म्हटलं जाते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पाक्षिक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 पुढील पुस्तकाचे लेखक ओळखा। कोसला। कोसला या पुस्तकाचे लेखक ओळखायचे आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 भालचंद्र नेमाडे, 2 नरेंद्र जाधव, 3 सदानंद मोरे, 4 विश्वास पाटील। तर कोसला या पुस्तकाचे लेखक आहे भालचंद्र नेमाडे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 खूप कष्ट करणे, 2 दुर्लक्ष करणे, 3 फसवून जाणे, 4 प्रारंभ करणे। हातावर तुरी देणे याचा अर्थ होईल फसवून जाणे। हातावर तुरी देणे म्हणजेच फसवून जाणे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 फसवून जाणे हा अशा प्रकारचा त्याचा योग्य अर्थ होईल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5 विरुद्धार्थी शब्द सांगा। जमा। जमा या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 भांडवल, 2 निमा, 3 साठा, 4 खर्च। तर जमा विरुद्धार्थी खर्च। जमाच्या विरुद्धार्थी काय होईल, खर्च। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 खर्च। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी रिकामी जागा असतो। ऑप्शन दिलेले आहे, 1 तृतीयांत, 2 चतुर्थांत, 3 द्वितीयांत, 4 प्रथमांत। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 प्रथमांत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 समानार्थी शब्द सांगा। पाणी। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 इंदू, 2 पर्ण, 3 वासू, 4 अंबू। तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द होईल अंबू। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अंबू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा। पळ खाणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी वेळ काळ बघून पळही खावी लागते, 2 रोज सकाळी पळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते, 3 पळ खाताना नीट बघून खावी, 4 पळ खाताना जपून खावी अन्यथा नंतर त्रास होतो। तर पळ खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल, वाक्यात उपयोग काय होईल, ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी वेळ काळ बघून पळही खावी लागते। अशा प्रकारे पळ खाणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग होईल। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी वेळ काळ बघून पळही खावी लागते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9 खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। राम म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे, 1 पश्चाताप होणे, 2 अभिवादन करणे, 3 ये जा करणे, 4 मरणे। राम म्हणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल मरणे। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मरणे। प्रश्न क्रमांक 10 पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता। ऑप्शन दिलेला आहे, 1 विद्यार्थी, 2 संकेतार्थी, 3 प्रश्नार्थी, 4 आज्ञार्थी। पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता हे वाक्य संकेतार्थी या वाक्य प्रकारचे वाक्य आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11 पुढील म्हणीचा अर्थ सांगा। पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। ऑप्शन दिलेला 1 दक्षिणा आणि प्रदक्षिणा यावर लक्ष ठेवणे, 2
पै पै जमवून लक्ष प्रदक्षिणा घालणे. 3 थोड्या मोबदल्यात काम चोपून करून घेणे. 4 दक्षिणेला जाऊन प्रदक्षिणा घालणे. तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा योग्य अर्थ होईल थोड्या मोबदल्यात काम चोपून करून घेणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 थोड्या मोबदल्यात काम चोपून करून घेणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12 विरुद्धार्थी शब्द सांगा. स्तुती. स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. एक आहे ऑप्शन दिलेले आहे 1 कौतुक, 2 प्रशंसा, 3 निंदा, 4 वाहवा. तर स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल निंदा. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 निंदा. स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 अलंकार ओळखा. सकाळी सकाळी सरोज सुंदर रांगोळी काढते. ऑप्शन दिलेला आहे 1 उत्प्रेक्षा, 2 रूपक, 3 उपमा, 4 अनुप्रास. सकाळी सकाळी सरोज सुंदर रांगोळी काढते या वाक्याचा अलंकार होईल अनुप्रास. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अनुप्रास. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14 समानार्थी शब्द सांगा. चांदणे. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. 1 आहे ज्योत्स्ना, 2 श्रद्धा, 3 सौदामिनी, 4 कांचन. तर चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्योत्स्ना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ज्योत्स्ना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15 पुढील पुस्तकाचे लेखक ओळखा. छावा. छावा या पुस्तकाचे लेखक ओळखायचे आहे. ऑप्शन काय दिलेले आहे 1 आहे शिवाजी सावंत, 2 रणजित देसाई, 3 V.A. बुवा, 4 V.S. खांडेकर. तर छावा या पुस्तकाचे लेखक आहे शिवाजी सावंत. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. सदन या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 गृह, 2 वमन, 3 जासन, 4 पट. तर सदन या शब्दाचा योग्य अर्थ आहे गृह. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गृह. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. एकमेकांवर अवलंबून असणारे. ऑप्शन काय दिलेले आहे 1 आहे स्वतंत्र, 2 परस्परावलंबी, 3 स्वावलंबी, 4 परावलंबी. तर एकमेकांवर अवलंबून असणारे त्याला म्हटलं जाते परस्परावलंबी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 परस्परावलंबी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18 एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा रिकामी जागा अलंकार होतो. ऑप्शन दिलेले आहे 1 उत्प्रेक्षा, 2 श्लेष, 3 उपमा, 4 अनुप्रास. तर एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 श्लेष. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19 पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. लक्ष्मी. लक्ष्मी या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 चपला, 2 निशा, 3 कमला, 4 सुमन. तर लक्ष्मी या शब्दाचा योग्य अर्थ होईल कमला. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कमला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20 वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य रिकामी जागा वाक्य असते. ऑप्शन दिलेल्या 1 प्रश्नार्थी, 2 विद्यार्थी, 3 स्वार्थी, 4 संकेतार्थी. तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी या प्रकारचे वाक्य असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 स्वार्थी. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न जे आहे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS परीक्षेमध्ये विचारत असतात. या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा असतो. अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे सराव प्रश्न संच घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.